झेडपी पंचायत समितीमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य आता असणार का असे संकेत मिळतात। महसूल मंत्री बावनकुळेंनी तसे संकेत दिलेत। झेडपी 10 सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य आणि पंचायत समितीमध्ये 50 सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य असेल। दरम्यान स्वीकृत सदस्य निवडण्याचं आहेत तर मग निवडणुकाच कशाला घेता असा खोचक सवाल काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी केला आहे। महानगरपालिका नगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य असले पाहिजे, पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असले पाहिजे, कोऑप मेंबर असले पाहिजे। याकरताचा शासनाचा मी जी मागणी केली होती ती मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पद्धतीने त्या मागणीला मदत करण्याचं सांगितलेलं आहे। मला वाटतं हा कायदा लवकरच मंत्रिमंडळाकडे आणि येणाऱ्या सभागृहात येईल। स्वीकृतचा जो निर्णय घेतो तो कशासाठी घेतो? ज्याला निवडणूक न लढवता त्या व्यवस्थेमध्ये योगदान देता आलं पाहिजे, अशासाठी। राजकीय कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पुनर्वसनासाठी नाही। त्यामुळे जिल्हा परिषदेचं स्वीकृत करायचा जर निर्णय आता काय बहुमत आहे ते करणारच आहे। त्यामुळं किमान त्याच्या अटी शर्ती स्ट्रिक्ट असाव्यात आणि त्या अटी शर्ती फॉर्म भरायच्या आधी 24 तास काढू नयेत। नगरपालिकेला परवा स्वीकृतच्या अटी शर्ती ह्या 24 तास आधी सांगण्यात आल्या की हे असं पाहिजे, ह्या डॉक्युमेंट पाहिजे, आजच जाहीर करा। म्हणजे तुम्ही निर्णय घ्या, आजच त्याचा जाहीर करा की कशा, नाहीतर मग तुमच्या अटी शर्ती आधीच भाजपच्या लोकांना माहीत असणार, त्यांची तयारी झालेली असणार आणि विरोधी पक्षाला मात्र त्याची माहिती नसणार। असं सरकारनं या ठिकाणी करू नये अशी